कामगार यांचा, बांधकाम कामगार यांचा पोर्टल चालू झालाच पाहिजे, पोर्टल चालू झालाच पाहिजे, बांधकाम कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, विवेक कुमारची चौकशी झालीच पाहिजे, 1500 कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या विवेक कुमारचा धिक्कार असो, धिक्कार असो। किती दिवसीय आंदोलन आहे? मी शंकर पुजारी, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी निमंत्रक आहे। आज महाराष्ट्रामध्ये 30 लाख नोंदित बांधकाम कामगार आहेत आणि 26 लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत। ही देशामधली नोंदित कामगारांची सर्वात जास्त संख्या आहे। दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी 2 वर्षापूर्वीपर्यंत 25,000 कोटी रुपये शिल्लक होते, त्यातल्या आता फक्त 10,000 कोटी शिल्लक आहे। भारत सरकारने या महाराष्ट्र सरकारला आदेश केले होते की तुम्ही वस्तुरूपाने देऊ नका, तरी हे मध्यान्ह भोजन, पेट्या आणि भांड्यामध्ये यांनी हे सगळे 15,000 कोटी रुपये संपवलेले आहेत आणि मुठभर बड्या कंत्राटदारांचं त्यांनी भलं केलेलं आहे। दुसऱ्या बाजूला कामगारांच्यावर त्यांनी खर्च गेल्या वर्षी फक्त 600 कोटी केलेले आहेत आणि मध्यान्ह भोजन न देता त्या कंत्राटदाराला त्यांनी 2054 कोटी रुपये दिलेले आहेत आणि इतकं करूनही कामगारांना लाभ मिळू नये यासाठी त्यांनी बांधकाम कामगारांना अर्ज करायचा जो अधिकार होता पोर्टलमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा, तो अधिकार त्यांनी काढून घेतलेला आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्यांनी नवीन कंत्राटगिरी चालू केलेली आहे आणि त्या एजंटांना ते नोंदणी करा म्हणून सांगतात, परंतु सध्या हे होत नाही। हजारो कामगार घरी येतात आणि त्याची नोंदणी होत नाही। आम्ही त्यांना अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत की सरकार म्हणते की ई गव्हर्नन्स करणार, पेपरलेस कारभार करणार, तुमच्या घरी आम्ही सगळ्या तुम्हाला योजना देणार, मग आमचा जो हक्क आहे ऑनलाईन अर्ज करायचा तो तुम्ही का काढून घेताय? तो त्यांनी काढून घेतलेला आहे आणि त्यांच्याच ई गव्हर्नन्स धोरणाच्या विरुद्ध आहे। याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने 6 नोव्हेंबर रोजी या महाराष्ट्र सरकारला आदेश केलेला आहे की तुम्ही ताबडतोब हे सगळ्यांना अर्ज करण्याचं पोर्टल चालू करा, परंतु मुंबई हायकोर्टचा निकाल सुद्धा हे महाराष्ट्र सरकार पाळत नाही। गेल्या 2 महिन्यापासून महाराष्ट्र सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्यामुळे हे आम्हाला या ठिकाणी उपोषण करावं लागत आहे। जर ही लोकशाही पूर्ण असलेली मागणी जर सरकारनं मान्य केली नाही तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन करू आणि या सरकारविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याशिवाय आमच्याकडे काही पर्याय राहणार नाही असे आमचे मत आहे। धन्यवाद। निवेदन दिलेलं आहे। आम्ही 2 जानेवारीला हे नूतन कामगार मंत्री आहेत आकाश फुंडकर साहेब यांना निवेदन दिलं। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी लवकरच पोर्टल सुरू करतोय, परंतु त्यांच्या आश्वासनाची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही। त्यांना आम्ही विचारलं तर ते सॉफ्टवेअरचं काम चालू आहे म्हणून सांगतात। या प्रधान सचिव जे आहेत महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या, त्याही म्हणतात की हायकोर्टचा आदेश असल्यामुळे आम्हाला चालू करायला लागणार आहे, पण प्रत्यक्षामध्ये मात्र त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही। तुमचे किती दिवसीय आंदोलन आहे? आज दुपारी त्यांनी चर्चा केल्यानंतर आंदोलनाबद्दलचा निर्णय आम्ही घेणार आहोत। बांधकाम कामगार एकजुटीचा विजय हो, बांधकाम कामगार एकजुटीचा विजय हो, पोर्टलचा हक्क। देश दुनिया से जुड़ी खबरों को देखने के लिए नेट7 न्यूज चैनल को सब्सक्राइब और शेयर करें और बेल आइकन को प्रेस कर दें ताकि आने वाले खबर आपको सबसे पहले मिल सके। फिर मिलते हैं एक नई खबर के साथ। जय हिंद।